सकाळी लवकर जर देवपूजा केली तर दिवसभर कसं स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं आणि घरातलं वातावरण सुद्धा फ्रेश राहतं. तर सकाळी सकाळी छान अशी माझी देवपूजा झाली होती. नंतर शिवण्या सर्वज्ञाला आंघोळ घालून घेतली आणि यांचं नखं काढून घेतले, कारण आठवड्यातून एकदा ते काढावीच लागतात आणि चिमण्या माझ्या छान काढूसुद्धा देतात. नंतर त्यांना नाश्त्यासाठी मी चीज ब्रेड बनवला होता. छान असं दोन्ही ब्रेडला चीज किसून घेतले, त्याच्यावरती थोडे चिली फ्लेक्स टाकले आणि मस्त असं बटर टाकून दोन्ही बाजूने छान चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घेतलं. बटरऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. छान मस्त असे ब्रेड होतात आणि लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. हे बघा, या 2 चिमण्या माझ्या छान असं बसून खात होत्या आणि यांना ग्लास वगैरे सोडून घरातल्या मोठ्या तांब्यानेच पाणी प्यायचं असतं. जसं शिवण्या करते तसं सेम सर्वज्ञाला करायचं असतं. त्याच्यानंतर भाजी वगैरे मी घेऊन आले, दूधसुद्धा आलं होतं. दूध गरम करायला ठेवलं आणि सगळा पसारा आवरून म्हटलं लगेचच भाजीसुद्धा निवडून घेऊया. म्हणजे एका कामात 2 कामं पटकन होऊन जातात. कारण उद्या आम्ही ट्रिपसाठी निघणार होतो आणि मग त्याच्यासाठी भाजीपाला वगैरे निवडून ठेवावा लागत होता. राहिला तर मग तो तसाच खराब होऊन जातो आणि जेव्हा आपण विकतचा भाजीपाला आणतो ना त्याच्यावरती पाणी मारलेलं असतं, त्यामुळे एकतर तो जास्त दिवस टिकत नाही आणि आहे असाच जर तो फ्रीजमध्ये ठेवला ना तो लगेच खराब होतो, म्हणजे त्याला पाणी सुटतं. म्हणून मी निवडून एका कॉटनच्या रुमालामध्ये गुंडाळून प्लास्टिक डब्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे तो छान 7-8 दिवस टिकून राहतो. जरी त्याला पाणी सुटलं तर रुमाल पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि भाजी छान आहे अशी कोरडी राहते. तर भाज्या वगैरे पटपट निवडून घेतल्या आणि बायकांना बघा ना किती जरी उरकली तरी कामं काही संपत नाही आहेत. आणि नंतर शिवण्याची आंघोळ झाली होती. बघा, मुलांना काही गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, त्यांचं ते आपोआप घरातील बघून शिकतात. जसं आई करते तसं सेम ती केस वगैरे विंचरत होती. त्याच्यानंतर दोघींना छान असा डोसा करून दिला, त्या मस्त डोसा खात होत्या. मग मशीन झाली होती, म्हटलं लगेच कपडे पण वाळून घेऊयात. मग दुपारी मी शेंगाच्या पोळ्या वगैरे केल्या, त्याच्यामध्ये माझा बराच वेळ गेला, ते काही नाही शूट घेता आलं. नंतर संध्याकाळ झाली होती आणि आमचे मामा मामी जळगाववरून आले होते आणि या दोघी त्यांना घेण्यासाठी खालीच पार्किंगला गेल्या होत्या. मामा आल्यानंतर यांची धमाल बघा. मामालीने इतकं खायला आणायला सांगितलं होतं आणि मामाने सुद्धा इतकं खायला आणलं होतं की अगदी ती खाऊमध्ये बुजून गेली होती. पण खाल्लं तर काहीच नाही, पण फक्त प्रत्येक वेळी त्याला सांगत होती की मामा मला नाम घेऊन ये म्हणून त्याने खूप सारा खाऊ घेऊन आला होता. आणि हा जळगावचा वानवळा आमच्या मामीनं आणला होता. मस्त संध्याकाळी वांग्याचं भरीत, दोडक्याची भाजी, भाकरी भात असा मेनू होता. आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं आणि मग संध्याकाळच्या वेळी मामा मामीचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं. अशा ट्रेंडिंग पद्धतीने त्यांना सेलिब्रेशन करायचं होतं. डेकोरेशन वगैरे झालं आणि माझी भांडी वगैरे आवरेपर्यंत छान डेकोरेशन तयार झालं होतं. मग आम्ही छान असं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून घेतलं. नंतर मस्त केक वगैरे खाल्ला आणि मग मी बॅगा भरायच्या तयारीला लागले, कारण आम्हाला जायचं होतं उद्याच्याला कोकणात ट्रिपसाठी. 4 दिवसाची ट्रिप होती आमची. चला, आमच्या इथून पुढचे कोकणातले व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, मोठे ब्लॉग असो किंवा छोटे असो, तर अशा चॅनलशी कनेक्ट राहा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच अजून एका छानशा आणि कोकणातल्या ट्रिपच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.